आज वैष्णवीला न सांगता मी पुण्यावरून आले होते छत्रपती संभाजीनगरला. त्याआधी तुम्हा सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे. कालच्या माझ्या साडीच्या गृहप्रवेशच्या ब्लॉगला इतकं भरभरून प्रेम दिलं. इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब तिन्हीकडे इतकं भरभरून प्रेम मिळालं. प्रत्येकांचे कमेंट्स वाचले, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. तर आता सकाळी सचिन ऑफिसला गेला होता आणि त्याच्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. सकाळी 8 वाजता आंघोळ करून बॅग, देवपूजा सगळंच झालं होतं आणि मी फक्त चहा पिला होता. मी म्हटलं होतं की कुठेतरी थांबून बस, मी नाश्ता करेन. आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथे सकाळच्या टायमाला खूप जास्त ट्रॅफिक असते. त्यामुळे काय झालं, उबेर टायमावर आलीच नाही आणि मला 12 वाजले चक्क घराच्या बाहेर निघाला. 12:30 पावणे 1च्या बसने मी बसले. एकीकडे बस थांबली होती, नाश्ता केला, हेडफोन लावून छानपैकी गाणे ऐकत ऐकत प्रवास केला. बघता बघता नगर, शनी शिंगणापूर आणि बरेच गावं निघून गेले आणि मी फायनली माझ्या घराजवळ पोहोचले. आता ही गोष्ट वैशूला माहितीच नव्हती की मी येणार आहे. त्यामुळे मम्मीला सांगितलेलं की तू टेरेसवर थांब. तिच्यासाठी तिच्या आवडीचे चॉकलेट्स वगैरे घेऊन आले होते आणि तिचे हे काही रिॲक्शन्स होते तुम्ही बघा. तिला काही मुमेंटसाठी असं वाटलं की तिचे फ्रेंड्स असतील, कारण तिने कल्पनाच केली नव्हती असं काहीतरी होईल. खूप छान मुमेंट हा मी कॅप्चर केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा.